अन्न वाया घालवण्याच्या आधी 10 वेळा विचार करा आणि शेतकरी राजा किती कष्ट घेतो ना हे जवळून बघितल्याशिवाय समजत नाही. एक भाकरी बनण्यासाठी किती मेहनत घेतली जाते बघा. आमच्याकडे बाजरी लावलेली होती आणि ती आता आपण काढतोय. घरगुती खाण्यापुरतं गहू, ज्वारी, बाजरी आम्ही घरीच करतो. चिमण्यांनी सुद्धा बाजरीवरती मस्त ताव मारला. सगळे कणस खुडून घेतले, ते आता आपण वाळत घालणार आणि नंतर मग बाजरी पडेल. बघा किती कष्टाचं काम आहे. त्यामुळेच म्हणते एक ना एक घासाची किंमत करा. तिथेच शेतामध्ये काही शेळ्या होत्या. मग पप्पांनी आणि मी ताजं असं शेळीचं दूध पिलो. एकदम वाईल्ड एक्सपिरियन्स आणि मजा आली. नंतर मग शेताचा फेरफटका करत करत आम्ही गोठ्यामध्ये गेलो. आपल्या 2 मेंढींना छोटेसे पिल्ल झालेत आणि काही क्यूट आहेत ते. आणि अजून 2 मेंढींना सुद्धा व्हायचेत. माझ्या फॅमिलीने एक आवड म्हणून सगळ्या प्रकारचे प्राणी फार्म हाऊस वरती ठेवलेत. त्यामुळे वातावरण एकदम एंटरटेनिंग असतं. आणि आता हे बघा, मी लावलेले चेरी टोमॅटो, याला आता छोटे छोटे टोमॅटो यायला सुरुवात झाली आहे. लवकरच आपण याचं हार्वेस्टिंग सुरू करणार आहोत. इव्हिनिंगला मात्र आमचा कायमच चिल टाइम असतो आणि माझ्या दोन्ही आज्या आज सोबत होत्या, त्यामुळे त्यांच्यासोबत खूप गप्पा गोष्टी केल्या, मजा आली. मम्मीची आई आणि पप्पांची आई या दोघींनी सुद्धा साडींचं असं कॉम्बिनेशन केलं जसं काय हळदी कुंकू. डोक्यावर पदर घेणारी ही शेवटचीच पिढी. फोटो काढण्यावरून आम्ही इतके हसलो ना की फार मजा आली. सुपारीच्या झाडाला खूप साऱ्या सुपाऱ्या लागल्यात आणि काही त्यातल्या पिकल्या पण आहेत. मग आम्ही 4-5 सुपाऱ्या काढल्या.